या नगरपालिकेला आम्ही आज तक्रार अर्ज करून ऑब्जेक्शन या नगरपालिकेत घेतलेलं आहे. आमच्या संभाजीनगर प्रभाग 14मधील नागरिकाच्या वतीने आम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कारण की नगरपालिकेने त्या प्रभाग 14मध्ये एक ठराव घेतला आणि त्या ठिकाणी बियर शॉपी दारूचं दुकान उघडण्याचा ठराव घेऊन त्या समोरच्या व्यक्तींना ती परवानगी देण्याचं काम या नगरपालिकेने केलेलं आहे. आमची यांना निवेदन देण्याकरता तक्रार केलेली आहे की हे तात्काळ रद्द करण्यात यावं आणि त्या परिसरामध्ये मंदिर आहे, त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आहे, क्लासेस चालतात आणि एक नागरिक वस्ती अतिशय चांगली महत्त्वाची वस्ती त्या ठिकाणी आहे आणि त्या वस्तीमध्ये असं दुकानदारी कधी आपण दारूची उघडली तर त्या एरियामध्ये बिघडण्यासाठी फार त्या ठिकाणी त्रास होईल अशा या हिशोबाने आम्ही नागरिकाच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन सादर करत आहे. आम्हाला आमच्या प्रभागाच्या वतीने गेल्या 5-6 महिन्यापासून या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि त्या प्रभागातून आमचे 2 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पण त्या नगरसेवकांनी आमच्या प्रभागासाठी कुठलंही नियोजन आजपर्यंत केलेलं नाही आहे. पण त्यांनी कुठलंही पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं नाही आहे. गेल्या 25 दिवसापासून त्या ठिकाणी आमच्या एरियाला पाण्याचं कुठंही साधन मिळालं नाही आहे. पण ते तुम्ही पाण्याचं नियोजन तुम्ही करू नाही शकले आणि दारूच्या दुकानदाराची परवानगी त्या ठिकाणी देता म्हणून आम्ही त्यांचा या नगरपालिकेचा आणि त्या नगरसेवकाचा त्या ठिकाणी मी निषेध त्या ठिकाणी करतो आहे. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून निवडणूक झालेली आहे पण ह्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी आणि इथल्या नगरसेवकांनी एक चांगलं नियोजन करायला पाहिजे. त्या पद्धतीने कुठलंही नियोजन नाही. फक्त त्यांनी 2च गोष्टीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे की ह्या नगरपालिकेतल्या त्यांनी ज्या कॅबिन बनवलेल्या लाखो रुपयाच्या आणि ह्या कॅबिना त्यांनी दुरुस्त केल्या आणि दारूचे लायसन त्या ठिकाणी वाटप सुरू केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दुसरं कुठलंही नियोजन या लोकांनी केलेलं नाही. पण त्यांनी करावं आणि अन्यथा नाही केलं तर आम्ही या नगरपालिकेच्या पूर्ण अध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील या ठिकाणच्या यांना आम्ही घेराव आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी ठामपणे सांगतो. आज आम्ही हे नागरिकाच्या वतीनं दिलेलं आहे पण उद्या कधी त्या एरियातले सर्व पक्षाची कधी मंडळी आली तर या नगरपालिकेला खरोखर कुलपं लावून पळावं लागेल अशी कंडिशन या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य नागरिक आहे जसं आपल्या श्रीराम भाऊने सांगितलं तशा पाण्याच्या टँकरच्या सुविधा केल्या नाही आजपर्यंत. कधी येणारे नगरसेवक निवडणूक झाली नगरसेवकांचे कामं केले नाही. तसे यांनी बिअर बाटल्याचे वाटप तिथं सुरू केल्याशी घोषणासारखी एक गोष्ट केली त्यांनी आणि तिथे जर का एखादं दारू दुकान जर का पडलं तर श्रीराम भाऊंचं सांगितलं की सर्व पक्ष आले त्याला कुलपं लावणं पण खरंच ती 100% कंडिशन म्हणजे येईल.